तिकीट साईज कशी ठरवायची? कारण का एक अंदाज येतो आपल्याला, की कुठल्याही एरियामध्ये गेल्यावरती किंवा हा पॉश एरिया आहे, तर इथे थोडंसं जास्त हायर तिकीट साईज आपल्याला मिळू शकते. पण त्याचा अंदाज घेताना आपण आजूबाजूचे 4 रेस्टॉरंटचा ॲव्हरेज काढून त्याच्यावरती ठरवायचं का या एरियामध्ये कोण लोकं राहतायत? म्हणजे ह्याचा काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे बाबा? बऱ्याचदा असं होतं, की कॉलेजेसच्या आजूबाजूला असतात तेव्हा तिथे कमी तिकीट साईजवाले चालतात. जिथे बरेचसे ऑफिस आहेत तिथे दुपारचं लंचसाठीचं हे केलं. हे मला असणारं ऑब्झर्वेशन. तुमच्या ऑब्झर्वेशन्सनुसार काय गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याला काय त्यांनी सर्व्ह केलं पाहिजे? नाही, बेसिक ठोकताळा हाच आहे, की तुमच्या आजूबाजूचे रेस्टॉरंटचे रेट्स काय आहेत? कारण त्यांनी त्याचा एक अभ्यास केलेला असतो. तुम्ही परत तोच अभ्यास एकदा करणं पण अपेक्षित आहे, कारण तो करायला हवा तुम्ही अभ्यास तो, की आणि तुम्ही कुठला टार्गेट कस्टमर आहे आणि तो टार्गेट कस्टमर जसं तुम्ही आता सांगितलं विद्यार्थी, त्यांचं स्पेंडिंग कॅपॅसिटी कमी आहेत, बरोबर आहे. समजा व्यापारी वर्ग आहे त्यांचा जास्ती आहे, IT वाले आहेत त्यांचा अजून थोडा जास्ती असणार आहे कदाचित. आणि तुमचं परत बिझनेस अवर्स कुठल्या तुम्ही वेळेला तुमचं रेस्टॉरंट चालणार आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्ही करताय किंवा ब्रेकफास्टपासून ते रात्री पूर्ण डिनरपर्यंत करताय, ह्या सगळ्यावरती आणि ह्या प्रत्येक ठिकाणी तुमचं टार्गेट कस्टमर बदलत जातो. कदाचित ब्रेकफास्टला येणारा वर्ग वेगळा असेल, लंचला येणारा वर्ग वेगळा असेल, डिनरसाठी येणारा वर्ग वेगळा असेल. ह्या ह्याच्याप्रमाणे तुमचा जो टार्गेट कस्टमर बदलल्यानंतर त्यांचा जो तिकीट साईज आहे तोही बदलत जातो. तो तिकीट साईज किती येतो त्याच्या बेसिसवर तुम्हाला ते मेनूचं प्लॅनिंग करायला लागतं, रेट प्राइसिंग करायला लागतं. आता लोकं समजा जसं जर 2 टियर सिटीज म्हणा किंवा 3 टियर सिटीज म्हणा, की जिथे IT कंपनीज फारशा नाही आहेत, तिथे लोकांकडे एवढं इन्कम्स नाही आहे. पैसा आहे लोकांकडे, पण तो एका ठराविक वर्गांकडे आहे. पण सर्वसामान्य माणसांकडे तेवढा पैसा आज नाही आहे, की रेस्टॉरंटला तेवढे पैसा खर्च करू शकतील. मग अशा वेळेला ती लोकं, तो तुमचा मास वर्ग आहे बेसिकली आणि तेच तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस देणार आहे. मग त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे हे समजून ते रेट ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस आम्ही काय करतो कधी-कधी प्रोजेक्ट करताना, की सुरुवातीला आम्ही रेट कॉम्पिटिटिव्हच ठेवतो. कारण ते नवीन तुम्हाला लोकांना येऊन त्यांना ती कम्फर्ट होणं गरजेचं आहे. बरोबर. कारण तुमचे रेट जर कारण नसताना अवास्तव जास्ती असले, तर मग लोक ते निगेटिव्ह लिहून पुन्हा कदाचित येण्याचं शक्यता कमी असते. जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला, की कॅचमेंट एरिया छोट्या शहरांमध्ये हा मोठा असतो. तसंच ह्याचा दुरुपयोग हा पण होतो आम्हाला कधी-कधी, की छोट्या शहरांमध्ये लोकं एकमेकांना ओळखत असल्यामुळे जेव्हा ती त्याची बदनामी होऊन जाते, की रेट खूप जास्ती आहे यांचा, तर ती भराभर पसरत जाते. त्यामुळे रेट कॉम्पिटिटिव्ह ठेवणं आणि मग नंतर काही दिवसांनी वाढवणं किंवा असं आपण करू एकदा शकतो. आवडायला लागलं लोकांना, की आवडायला लागलं, थोडं-थोडं. लोकांचा विश्वास बसला, की लोकं यायला लागतात आणि इनिशियल रेट तुम्ही हे लॉन्चिंग ऑफर म्हणून आपण कधीही त्याला हे करू शकतो.